अन्न पचन होण्याकरता ते मधले सगळे पाचक रस जे एन्झाईम्स म्हणतो आपण, ते अन्न पचन करण्याकरता तेवढ्या कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये पाहिजे, तेवढ्या ओरिजिनल स्वरूपात पाहिजे. जर पाणी पिलं तर ते सगळे पातळ म्हणजे डायल्यूट होऊन जातात, त्याचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं राहत नाही. आणि मग जे आपण जेवण करतो ते जेवण खाल्लेलं अन्न पचवण्याला ते कमी पडतात, अपुरे प्रमाण त्याचं होतं, चांगल्या प्रकारे ते पचन होत नाही. म्हणून जेवणाच्या पूर्वी कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी पाणी नाही पिलं पाहिजे. हे पाणी अगोदर पिणं ही दुसऱ्या क्रमांकाची चूक आहे. तसंच तिसरी चूक असते, काही जणांना जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायची खूप सवय असते. ही पण चुकीची पद्धत आहे. कारण आता जे आपण पाहिलं की जे पाचक रस अन्न पचन करण्याकरता मदत करत आहेत त्यांना तुम्ही कशासाठी विनाकारण डायल्यूट करता, कशासाठी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला डायल्युशन कशामुळे करता, त्याला पातळ कशासाठी बनवतात, तर त्याची क्रिया चांगली होणार नाही. म्हणून मध्ये मध्ये सुद्धा पाणी जास्त नाही पिलं पाहिजे. एखादा ठसकाच लागला किंवा काही वेळ एखादा घोट पाणी पिणं ठीक आहे,